नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण गेले महिनाभर दर रविवारी हॉटेलमधल्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्याचा हेतू हाच आहे की घरातल्या सगळ्यांना हॉटेलमधल्या ज्या स्पेशल रेसिपीज असतात की नाही ते आवडतात आणि ज्यावेळेला आपल्याकडे एखादी पार्टी असते किंवा आपल्याकडे पाहुणे मंडळी येतात त्यावेळेला मग आपल्याला अशा छान छान रेसिपी केल्या की त्या मंडळींना खुश करता येतं आणि एक आपल्याला छान समाधान मिळतं. आता हॉटेलमधल्या रेसिपी म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं त्या खूप अवघड असतील, त्याला खूप पदार्थ लागत असतील, त्या आपल्याकडे नसतील तर आपला पदार्थ चांगला होईल का? अजिबात असं काही नाही. हॉटेलमधल्या रेसिपी आपल्या घरात जे साहित्य आहे त्याच्यामध्ये अगदी तशा चवीच्या आपण करू शकतो आणि नेमकं हेच आपण आपल्या या व्हिडिओजमध्ये बघणार आहे. आजची जी रेसिपी आहे ना ती पनीरची आहे, म्हणजे पनीरचं स्टार्टर आहे. इतकं छान लागतं ते, चवीलाही छान लागतं आणि आपण हॉटेलमध्ये गेलो ना की आपण बहुतेक वेळेला हे पनीरचं स्टार्टर मागवत असतो. हे पनीर स्टार्टर आपण घरच्या घरी कसं करायचं ते सुद्धा सोप्या पद्धतीने ते आपण बघूयात. चला तर मग आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि मस्तपैकी पनीर स्टार्टर करूयात. येत आहे ना? पनीर आपण चिरून घेतलं आहे, त्याच्यात आपण तिखट टाकलं आहे. काश्मीरी तिखट आहे त्यामुळे त्याच्यात तिखटपणा कमी आहे. चवीला मीठ, अगदी पाव चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद, त्याने रंग चांगला खुलतो बरं का, आणि थोडीशी कसुरी मेथी. पनीरला हा सगळा मसाला लावून घेऊयात. 10 मिनटं हे पनीर आपण मॅरिनेट होऊ देऊयात. तव्यावर थोडंसं बटर घालून मग ते आपण शॅलो फ्राय करून घेऊयात. आता आपण मॅरिनेट तर करून ठेवलं आहे, आता पुढची कृती आपण कशी करायची ते बघूयात. थोडंसं तेल घालून घेऊयात. त्याच्यावर हे असे चौकोनी केलेले कांदे आपण घालून घेणार आहोत. काही नाही, चौकोनी तुकडे केले कांद्याचे आणि त्या पाकळ्यात ह्या अशा काढून घ्यायच्या, म्हणजे ते छान आपल्याला दिसायला लागतात. त्याचबरोबर आपण थोडीशी सिमला मिरची पण घालतो. छान भाजल्यासारखे झालेत, आता हे आपण काढून घेऊयात. त्याच्यावर आपण थोडेसे टमॅटो पण परतून घेऊयात. आपल्या टमॅटोनी पण रंग बदलला आहे, म्हणजे छान असे खमंग भाजले गेलेत की नाही. आता आपण गॅस लहान करू आणि हे टमॅटो पण आपले काढून घेऊयात. ही रेसिपी करताना आपण पावडर कोटेड तवा वापरला तरीसुद्धा चालू शकतो. आता आपण ह्याच्यावर हे मॅरिनेट मगा केलेले जे पनीरचे तुकडे आहेत ते आपण घालून घेणार आहोत. ह्याच्यात हळद, तिखट, कसुरी मेथी, गरम मसाला, धन्याची पावडर आणि मीठ असं घातलं आहे. आता आपलं छान पनीर दोन्ही बाजूने ब्राऊन झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मगा ते टमॅटो, सिमला मिरची घातलं होतं की नाही, परतून घेतलं होतं की नाही, ते घालून घेऊयात आणि आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊयात. अतिशय करायला सोपं आहे, पार्टीच्या वेळेला करायला अगदी सोपं आहे. पनीर मॅरिनेट करून ठेवायचं, कांदा, टमॅटो, सिमला मिरची मस्तपैकी आधीच तळून ठेवून द्यायची, म्हणजे परतून ठेवून द्यायची आणि वेळेवर फक्त तव्यावर किंवा एखाद्या आपल्याकडे पॅन असेल तर त्या पॅनमध्ये केलं तरीसुद्धा चालू शकतं. पण जास्त पनीर जर तुम्ही परतलं तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. आपल्याला पनीर कोरडं पाहिजे म्हणून मी ते तव्यावर केलं. आता हे बंद करूयात आणि याला छान कोळशाची धुरी देऊयात, म्हणजे आपलं तवा पनीर तयार. आता कोळसा आपण फुलवून घेणार आहोत. कोळसा नेहमी फुलवून घेतात असं म्हणतात बरं का. तो चांगला पेटला की मग त्याची आपण धुरी आपल्या तवा पनीरला देणार आहोत. आता आपला हा कोळसा पेटला गेला आहे की नाही. आता पनीर स्टार्टरला याची छान तंदूरची धुरी देऊयात बरं का, इतकी छान चव येते त्यामुळे. आहे की नाही, लागला का वेळ? अजिबात वेळ लागला नाही, पटकन झालं. थोडी तयारी कधी करून ठेवलेली असेल आणि पाहुणे मंडळी आली की पटापट तव्यावर ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना की आपलं स्टार्टर तयार होतं. आणि मुख्य म्हणजे पाहुणे मंडळी आणि घरातली मंडळीसुद्धा खूप खुश होतात. इतर वेळेला संध्याकाळच्या वेळेला जरी एखाद्या वेळेला हा पदार्थ केला तरीसुद्धा चालतो.
कारण घरातली मंडळी खुश तर आपणही खुश. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.